सो हेलो गाइज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी मिनी व्लॉग डे 9। तर आज खूप दिवसांनी मी मिनी व्लॉग पोस्ट करते कारण की मी गावी गेली होती। सो मला व्हॉइस ओव्हर करायला टाइमच नव्हता भेटत। सो मी आता फायनली घरी आली आहे। सो आता रोज मिनी व्लॉग पोस्ट होणार आहे। तर मी सकाळी उठून सगळ्यात पहिले वॉटरमेलन खाल्लं, नंतर दहीमध्ये मध टाकून ते खाल्लं कारण खूप टेस्टी लागतं। तसं तुम्ही पण ट्राय करा आणि ते थोडंसं हेल्दी पण होतं। त्यानंतर मी बिर्याणी शिजत टाकली होती। मग तोपर्यंत मी असंच फॅन वगैरे पुसत होती कारण की हवा कमी येत होती म्हणून, आणि असंच थोडंफार साफसफाई केली। नंतर किचनमध्ये परत गेली आणि बघा किती गरम होत होतं मला। सो फायनली तर बिर्याणी रेडी झाली आहे। आणि तुम्हाला पण बिर्याणीची रेसिपी पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंकवरती टॅप करून फुल बिर्याणीची डिटेल रेसिपी बघा। एकदम क्विक 1 पॉट बिर्याणीची रेसिपी आहे, पूर्ण लास्टपर्यंत बघा। अगर मॅरिनेशन तुम्ही लवकर केलं तर 10 मिनिटात बिर्याणी होणार आहे। सो मी खाल्लं आणि खूप टेस्टी लागत होती बिर्याणी। खाल्लं आणि डब्यामध्ये पण पॅक करून ताईला घेऊन गेले। मग क्लासला जायसाठी निघाले आणि मग रस्त्यात इथं काहीतरी फंक्शन होतं पण तयारी चालू होती। लिफ्टमध्ये कोणाच नाहीये आणि आज किती दिवसानंतर मला लिफ्ट अशी खाली भेटली, नाही तर खालीच भेटत नाही। आणि नंतर मी व्हिडिओमध्ये बघितलं ना, म्हणजे मी चालताना तेव्हा नोटीस नव्हतं केलं तर तो पिंक कलरचा टी शर्टवाला माणूस काहीतरी करायसाठी तिथं बसला होता। मी तेव्हा लक्ष नाही दिलं जेव्हा व्हिडिओ काढला। मी व्हिडिओ काढल्यानंतर म्हणजे आता व्हॉइस ओव्हर करते ना तेव्हा बघितलं आणि एकदम पूर्ण असं आभाळ आलं होतं आणि पूर्ण असा कचरा ना माझ्या डोळ्यात गेलता। आणि ट्रेन पण येताना पूर्ण अशी धूळ इथं तिथं उडलेली दिसत होती। त्यानंतर मी ट्रेनमध्ये बसले, निघाले, रिक्षामध्ये बसले आणि ताईने भात खाल्ला होता ना, तर त्याचे जे चिकनचे पीस होते ना ते सगळे मी डॉग्सला खायला घातले। आणि त्याच्यानंतर ना क्लासच्या बोर्डाच्या इथं ना एक किडा आला तर त्याचं नाव तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा। मग क्लास वगैरे झाला आणि मी निघाले आणि जिथं क्लास होता ना तिथं फक्त असं जोरजोरात वारा येत होता आणि इथं असं पूर्ण पाऊस पडला होता, एकदम पूर्ण रोड भिजला होता। आणि सकाळी तुम्हाला बोलले बघा ते फंक्शन होतं त्यासाठी मला फिरून यावं लागलं। आजच्यासाठी एवढंच, बाय।